हरी नित्य काळ वाचे दया नाम छंद अयासी गोविंद मागे पुढे नित्य काळ वाचे दया नाम छंद अयासी गोविंद मागे पुढे घात घात निवारित छाया पितांबर करीत घात घात निवारित छाया पितांबर करीत ऐसा भक्ताचा अंकित उभासे तिष्ठत घात घात निवारित छाया पितांबर करीत एका जनार्दना वेद वेदा माझे परमानंद घात घात निवारित छाया पितांबर करीत नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा को प्रथम नमः दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारो न्याता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो
झालो तुमच्या लागलो निज चरणा ओज स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर महायोग पीठे मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आससी दीनवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। चलिए आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना लियाना पूरा परिवार हमारे हरि कीर्तन में। नित्य काळ वाचे दया नाम छंद नित्य काळ वाचे दया नाम छंद तयासी गोविंद मागे पुढे घात आघात निवारित छाया पितांबर करीत। माऊली महाविष्णू जगतंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांची मायबाप अलंकापूर्ण वाशी ज्ञानोबाराय भगवान श्री पंढरीनाथांचे लाडके निर्वाळ भक्त नामदेवराय श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी पूर्ण सकल संतांच्या आशीर्वादानं सद्गुरु श्री नारायण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांच्या आशीर्वादानं प्रेममूर्ती हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी वाचक प्रेमसिंग महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याही कृपा आशीर्वादानं त्यांच्या सहकार्यानं गेल्या अनेक वर्षापासून या झेंडीगुड्यामध्ये भक्तीचा झेंडा लागला नाहीतर नुसता झेंडा होता। सद्गुरूंच्या कृपेने हा भक्तीचा झेंडा लागला। अनेक वर्षापासून हा आपण सप्ताह या ठिकाणी साजरा करतो। मारुतीयांच्या दरबारामध्ये अनेक वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी होतोय। मरावं कसं शिकवणारा ग्रंथ जर कुठला असेल तर ते म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। ज्ञानेश्वरी जीवन जगण्याची कला शिकवतो आणि मरण मंगलमय करण्याकरता मरण कसं मंगलमय करता येतं हे जर शिकायचं असेल तर श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करतो। बाल ब्रह्मचारी सूरज महाराज जमाई गुंटा आंध्र प्रदेश तेलंगणा महाराजांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतो। ही सर्व गायक वादक टाळकरी मृदंगाचार्य विणेकरी भालदार चोपदार सर्वांच्या सहकार्यानं ज्यामध्ये सुंदर असा आवाज ज्यांचा भारदस्त आवाज म्हणून भारत आहे भारत महाराज आहेत। हरिभक्त परायण आमचे आदरणीय बाळूदादा आहेत आणि हरिभक्त परायण संदीप महाराज आहेत। हरिभक्त परायण मृदंगाचार्य महाराज आहेत। सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या अगदी जवळचे आवाज जर केला तर एका बुकीत टेंगुळ काढतात। हरिभक्त परायण महाराज बोधडीकर महाराज आहेत चोपदार म्हणून विणेकरी बाबा आहेत। तुम्हा सर्व मायबापांच्या सहकार्यानं आता फक्त आणि फक्त 1 तासभर आपली सेवा शिल्लक राहिली। 1 तास आपला संपला। थोडस जरा अगोदर जर कळलं असतं तर आम्ही अगोदर आलो असतो। सहज बोलता बोलता विषय झाला। महाराजांनी विचारलं महाराज आज कुठे? मी म्हणलं आताच घरी आलो। आज घरीच आहे। घरी आहे म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं 2 मिनिटात तुम्हाला सांगतो फोन कट करू नका चालू राहू द्या। अर्जंट आम्ही इथपर्यंत आलो। भगवान परमात्म्याच्या कृपा प्रसादानं इथपर्यंत तुमच्या झेंडीगुड्यामध्ये येऊन पोहोचलो आणि आता तुमच्या समोर मला जितका वेळ जमेल तितका वेळ ही हरिकीर्तनाची सेवा करायची आहे। कोणीही झोपणार नाही। सूर्यफूल जसं सकाळी सकाळी टवटव राहते तसे सगळ्यांनी आता टवटव राहायचंय। नाहीतर सूर्यफुलाच्या माना टाकून दिल्यासारखे माना आपण कोणी टाकायची नाही। तासभर फक्त सेवा आहे। सेवेकरता निवडलेला अभंग महान भक्त शांती ब्रह्मश्रीनाथांचा आहे। नाथ बाबा या अभंगामध्ये नाम साधनेचं महत्त्व प्रतिपादित करतात। नित्य काळ ज्याचा नामस्मरणाचा छंद आहे
अशा त्या नामधारकाच्या मागे पुढे माझा भगवान परमात्मा उभा राहतो. त्याच्यावर येणारे प्रत्येक संकट स्वतः झेलतो. पायी कोपाटीशी घातला आपण पुढा राहिला. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये लिहित आहेत, घात आघात त्या नामधारकाचा तो स्वीकारतोय. घात आघात स्वतःच्या अंगावरती घेतो. महाराज सांगतात तो सर्वस्वी आपल्या भक्तांच्या स्वाधीन असतो. त्याच काम करण्याकरता खऱ्या अर्थानं तो उभा असतो. ज्याला खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या नामाचा छंद लागला, वेध लागला आणि त्याच नामस्मरणाच्या वेधामुळे त्याला परमानंद प्राप्त होतो. नवे नवे ती मूर्ती म्हणजे साक्षात भगवानच होऊन जाते. अशा अर्थाचा शांतीब्रह्मश्रीनाथांचा हा अभंग सेवेकरता आपण निवडलेला आहे. भजन करा विठ्ठल. सगळ्यांनी आता सरळ बसायचं, भजन करायचं. नाही जर भजन केलं तुम्ही, आता भजन हे इथंच घडते, याच्यापेक्षा दुसरीकडे भजन घडत नाही महाराज. सगळ्यांनी भजन करायचंय. ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला दोन्ही हातानं टाळे वाजवायची, मुखानं भगवंताचं भजन करायचं. जर नाही केलं तर काय होईल मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. फक्त भजन करा खऱ्या अर्थानं. मानवी जीवनाची सिद्धता, साध्यता, सार्थकता ज्या साधनानं आपल्याला प्राप्त होते त्या साधनाला परमार्थ म्हणतात. परमार्थ साधनेमध्ये माणसाचं जीवन परिपूर्ण बनते. माणसाचं जीवन पावित्र्यानं रसभरीत होते. खऱ्या अर्थानं मानवी जीवनाची सिद्धता परमार्थात आल्यानं, संतांच्या संगतीमध्ये आल्यानं होते. अनमोल नरदेह प्राप्त झाला तुम्हाला. न मिळणारा हा देह तुमच्या आमच्या हाताला लागला, मिळाला. भाग्यवान आहोत आपण. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये तुम्हाला जन्म मिळाला. महाराष्ट्र भूमी साधू संतांचे, शूरवीरांचे. त्यातल्या त्यात तुम्ही सह्याद्री पर्वताच्या अगदी जवळ आहात. गुरु श्री दत्तात्रयांच्या चरणाच्या अगदी जवळ आहात. याच सह्याद्री पर्वतानं अनेक गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत. आता उद्या येणारा दिवस जो आहे तो छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा दिवस आहे. याच सह्याद्रीनं तुम्हाला एका शूराला, धर्मवीराला प्राप्त करून दिलेला आहे. आणि त्या शौर्याची गाथा सांगणारा हाच तो सह्याद्री आहे. भक्तीचाही परामर्श तुमच्या आमच्या समोर उघड करून सांगणारा हाच तो सह्याद्री आहे. याच सह्याद्री पर्वतावरती एका ऋषीनं निर्जन वनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून तर खऱ्या अर्थाने इथं दत्तात्रयाचं येणं झालं. देवालय ऋषी कारण झाले सह्याद्री सियेन. सह्याद्रीचं महत्त्व प्रतिपादित करताना संत सांगतात, आनंद संप्रदायातला हा अभंग आहे. नमन माझी दिगंबरा निर्गुण निराकारा. दत्तात्रयांच्या संबंधाने केलेलं हे वर्णन आहे. गुरुश्री दत्तात्रय कुठेही जात नाहीत महाराज. दत्तात्रय गुरुला आणण्याकरता सुद्धा खऱ्या अर्थानं माणसाची तपश्चर्या पाहिजे. तपाशिवाय गुरुचं हे आगमन होत नाही. साधूचं दर्शन जीवनामध्ये जर व्हावं असं वाटत असेल तर तपाशिवाय साधूचं दर्शन खऱ्या अर्थानं आपल्याला होत नाही. प्रतीक्षा करावी लागते, तेव्हा कुठे साधूचं दर्शन घडते. अनायासानं तुम्हाला हे सगळं घडते. पण अनायासाने एखादी गोष्ट मिळाली की माणसाला त्याचं महत्व कळत नाही. लक्षात ठेवा, नाही कळत. एखाद्या गोष्टीचं महत्व कळण्याकरता
त्याच्याकरता खस्ता खायला लागतात, तेव्हा कुठे त्याचं महत्व प्रतिपादित होतं. अनमोल असा मानवी देह तुम्हाला प्राप्त झाला आणि या मानवी देहामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि तेही संतांच्या, साधूंच्या, गुरुच्या सानिध्यामध्ये आपण राहतो. की ते आनंदाचा क्षण आहे. तरी सुद्धा आपल्याला त्या संधीचं सोनं करता येत नाही. ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली अभाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल साधूची, संतांची आणि भगवंताची सेवा कुणालाही घडत नाही. कुणीही साधूच्या सेवेकरता पात्र होऊ शकत नाही, कुणीही संतांची सेवा करू शकत नाही आणि कुणालाही भगवंताची सेवा घडत नाही. आणि यदा कदाचित घडली तरी त्याच्या हातून ती सेवा परिपूर्णतेला जाईल असं नाही महाराज. साधूचा संग घडण्याकरता, संतांची सेवा प्राप्त होण्याकरता पुण्य पाहिजे. हा अवसर आपल्याला प्राप्त झाला, कोणाचं तरी पुण्य आहे. मागे याच पिढीमध्ये कोणीतरी केलं पुण्य म्हणून आता ते फळाला आलं. म्हणून तुम्हाला कीर्तन, हरिकीर्तन, भजन, सत्संग घडतात. नाहीतर याच्या अगोदरच्या पिढीला जाऊन थोडस विचारा, तुम्ही कधी कीर्तन ऐकलं का, तुम्ही कधी भजन ऐकलं का? ऐकलं असेल पण एवढ्या विपुल प्रमाणात ऐकलं नाही. आज तुम्हाला बसले की कुठेही ते प्राप्त होते. पण सध्याचा काळही थोडासा बदलत गेला, बदलत चाललेला काळ आहे. पण तुमचं चांगलं आहे, चांगल्यांच्या संगतीमध्ये राहणारी माणसं आहात तुम्ही. परमनिष्ठ, हरिभक्त परायण, वैराग्य मूर्ती संत श्री नारायण महाराजांच्या संगतीला राहणारे तुम्ही माणसं आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काहीही ऐकायची सवय नाही. कारण सध्याचा काळ एवढा बिकट झाला, पाठी कीर्तनाची लागली आणि आतमध्ये सगळा तमाशा चालला. सगळा तमाशा फक्त पाठी कीर्तनाची लागली. पण तुम्ही सुजाण नागरिक आहात. भाग्य आहे आपलं की आपण संतांच्या संगतीमध्ये जन्माला आलेले. संतांचा संग घडतोय आपल्याला. नाही एखाद्याला संत साधू कळाला, नाही एखाद्याला संतांची वचनाक्षर कळाली, तरी सुद्धा त्या संतांचं दर्शन या नेत्रानं जरी झालं तरी सुद्धा खऱ्या अर्थानं त्याचं शरीर हे पवित्र होत असते. एखादा निख्या वारकऱ्याचा, निख्या साधूचा संग प्राप्त झाला आणि त्याच्या अंगावरून वारा जरी आपल्या अंगावर आला तरी सुद्धा शांतता प्राप्त होते या देहाला. म्हणून तर संत सांगतात, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा धारा, कळे काळा शेजाक दरारागा. नाही का महाराज? साधूचा संग प्राप्त होण्याकरता पुण्य पाहिजे. तिळ तिळ पुण्य साचा पडे, हरी हा समागम घडे संताचा. संतांची संमती प्राप्त होणं अतिशय अवघड आहे. अदृश्य दर्शन संतांची दर्शन
संत सांगतात अदृश्य दर्शने संतांच्या रवी दीप हिरा दाविती देखणे. तुम्हाला हा सूर्य हा दिवा एखादी गोष्ट दाखवून देईल, कुठे न पाहायला मिळणार हिरा सुद्धा याच्या प्रकाशात तुम्हाला सापडेल. पण संतांची दर्शन मात्र अदृश्य आहेत, ते पुण्याशिवाय तुम्हाला घडत नाही महाराज. संतांचं दर्शन प्राप्त होण्याकरता, साधूचा संग मिळण्याकरता भगवंताची कृपा लागते. म्हणून तर तुलसीदास महाराज लिहितात, बिनु सत्संग, आपल्या जीवनामध्ये जर सत्संग प्राप्त झाला नसेल तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार नाही. सगळ्या संतांनी सांगितलंय, पण संत सांगतात भगवंताची कृपा प्राप्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला संतांचा संग मिळत नाही. आणि जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये विवेक प्राप्त होत नाही. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. म्हणून तर साधू संतांना देवाकडे प्रार्थना करावी लागली, हे देवा साधूची संगती जोपर्यंत त्या देहाला होत नाही, या मनुष्य देहामध्ये जोपर्यंत साधू भेटत नाही तोपर्यंत परमार्थाला प्रारंभ होत नाही. पण संतांचे संग प्राप्त होणं अतिशय अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. पण तू जर कृपा केलीस तर ते अतिशय सोपं होईल. पण कोण्या पुण्याने त्यांची संगती होईल, कोण्या पुण्याने संत भेटतील ते मात्र तुला सांगावं लागेल. म्हणून प्रश्न विचारावा लागला जगद्गुरु तुकोबारायांना, प्रार्थना करावी लागली संतांकडे, कोण पुण्य त्यांचा होईल सेवा, कोण पुण्य त्यांचा होईल सेवा. भगवंताकडे प्रार्थना करावी लागली, कै मी उद्धार पावेन, काय कृपा केल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जीवाचा उद्धार होण्याकरता साधूची संगती अतिशय आवश्यक आहे, महत्वाची आहे जीवनामध्ये, पण ती तुम्हाला अनायासी मिळते. कधी कधी तुम्हाला चालते बोलते संत भेटू शकत नाहीत, पण संतांची वचनाक्षर नित्यानं आपल्या कानावर जातात, कानावर पडतात, आपण ऐकतो. कथा कीर्तन कशा करता ऐकावं, भजन कीर्तन कशा करता ऐकावं, सप्ताह कशा करता करावे हे माणसाला कळालं पाहिजे. आज परमार्थ भरपूर वाढीला लागला, पण त्याचा खऱ्या अर्थानं परमार्थ आम्ही का करावा याचं उत्तर मात्र आणखी कोणाला कळालं तर कोणाला कळालं नाही. परमार्थ भरपूर वाढतोय, वाढला परमार्थ, गावगाव सत्ता होतात, गावगाव कीर्तन होतात, गावगाव भागवत कथा होतात. प्रत्येक ठिकाणी महाराज आहेत, महाराज नाही असं एकही गाव नाही, तरी सुद्धा उद्धाराचा ठाव कुठे सापडत नाही. महाराजांनी प्रश्न केला, कारण भजन करत असताना सुद्धा निष्ठेनं केलं तर त्याचं फळ प्राप्त होते, आणि निष्ठेने केलं की मग कितीही भजन करा तुम्ही काहीच प्राप्त होत नाही जीवनामध्ये. विठ्ठल
गावामध्ये फक्त वार ही सप्त्यापुरतं असते. सप्ताह झाला की सगळे विसरून गेली. एकदा सप्त्याची जागा झाडून काढली की सगळं झाडले जाते. पण कोणी तिकडे पाहत नाही महाराज. अशी अवस्था होते. पण तुमच्या गावचं मंदिर पाहिल्याच्या नंतर पावित्र्यता दिसते. मारुतरायांचं लखलखीत तेच दिसतंय. जसं की आपण जर कधी त्र्यंबकेश्वर नाशिकला गेलात, पंचवटीला दर्शनाला गेला तर तिथं काळाराम मारुतीचं मंदिर सुद्धा आहे. आणि तिथल्या मूर्तीचं तेज बघा तुम्ही कसं आहे. जसं या देवामध्ये देवत्व जर टिकून राहावं असं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं तिथल्या सगळे नित्योपचार चालू असावे लागतात. ज्यावेळेला काही काही गावात गेल्याच्या नंतर गडगंज संपत्तीवाली माणसं आहेत, पैशावाली माणसं आहेत, भरपूर पैसे, पण त्या गावात गेल्यावर करमत नाही महाराज. मग ते गाव किती हायवे रोडला असू द्या, किती रोडच असू द्या, नाही. पण काही काही गाव किती माळात आणि किती टेकडात असू द्या, मंदिर जर तिथलं चांगलं असेल तर गावामध्ये शोभा प्राप्त होते. कारण त्या भगवंताचं दिव्य तेज सगळीकडे दिसते. विषय वाढला की वाढत जातो. मला माझ्या अभंगाकडे वळायचं आहे. खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये आल्यानंतर तुम्हाला मला सुखी समाधानाचा मार्ग दाखवतायत ते संत आहेत. जीवनाचा उद्धार तुमच्या आमच्या करण्याकरता, जीवनाचा तुमच्या आमच्या उद्धार करून देण्याकरता जे अवताराला येतात ते खऱ्या अर्थानं संत असतात. जगाचा उद्धार करण्याकरता आपला अखंड देह जिजवतायत त्याला संत म्हणतात. मग ते संत, ते साधू संत आज तुम्हाला मला फिरताना चालताना बोलताना दिसतात. पण ऐका ना महाराज, त्याचंही महात्म्य आपल्याला कळेलच असं नाही महाराज. लक्षात ठेवा, आज ज्यांचं कीर्तन ऐकण्याकरता अनेक माणसं आसुसलेले आहेत, पण त्यांना त्यांचं कीर्तन ऐकायला भेटत नाही, त्यांचा संघ मिळत नाही. पण या किनवट जिल्ह्याला खूप मोठं भाग्य प्राप्त झालं. रोज कीर्तन आहे, तुम्हाला ऐकायला मिळतात. जरी एखादा माणूस किती डिप्रेशन मध्ये गेला, टेन्शन मध्ये गेला आणि त्याला वाटलं मी आता आत्महत्याच करणार, त्याच्याशिवाय मला पर्यायच नाही, अशा माणसानं जरी मन लावून चित्त लावून कीर्तन ऐकलं की त्याच्यातून त्याच्या त्या समस्येवरती तोड निघतंय. कीर्तन, प्रवचन, सत्संग सोहळे ऐकायचे जर असतील तर खऱ्या अर्थानं निष्ठावान माणसांचेच ऐका. आदरणीय माणसांचे ऐकायचं नाही. पण आज खऱ्या अर्थानं त्यांचाच फार मोठा पगडा झाला महाराज. चांगले माणसं मागे पडले, नको ते माणसं पुढे आले. विठ्ठल महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद श्रीमंत श्री शांती ब्रह्मनाथ बाबा, नाथांसारखा श्रीमंत संत नाही. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. व्होल्टेज जर असलं का, चाली ऐकले ना, वादळ ऐकलं, कीर्तन ऐकले, असं अंगात आल्यासारखं होते महाराज. अच्छा तेव्हा मला सांगायचंय काय, शांती ब्रह्म श्री नाथ महाराज, नाथ महाराज संत आहेत, श्रीमंत आहेत आणि शांत आहेत. काही माणसं संत असतील पण शांत नाही. काही संत आहेत, शांतही असतील पण श्रीमंत नाही. काही श्रीमंत असतील, संत असतील पण शांत नाही. काही श्रीमंत असतील, शांतही असतील पण संत नाही.
कुणाकडे काय तर कुणाकडे काय पण शांती ब्रह्मनाथांकडे परिपूर्ण सगळंच आहे. आणि त्या नाथांचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. नामाचं महात्म्य नाथ बाबा प्रतिपादित करतात. नाथ बाबांना एकाने विचारलं, म्हणले महाराज जीवनामध्ये आम्हालाही समाधान मिळावं असं वाटतंय, आम्हालाही आनंदी जीवन जगायचं आहे, आम्हालाही समाधानी जीवन जगायचं आहे, सर्व सुख आमच्या जवळ यावेत असं आम्हाला वाटतंय, मान सन्मानाने जीवन आम्हाला जगावं असं वाटतंय, तरी सुद्धा मानही मिळत नाही, सन्मानही मिळत नाही. मान पैशाने विकत घेता येत नाही, बाजारात कुठे मान मिळत नाही महाराज. एखादा उठला त्यानं सांगितलं पैशानं सगळं काही घेता येईल, नाही घेता येत. पैसों से हम मंदिर बना सकते हैं, लेकिन पैसों से भगवान खरीद कर नहीं सकते. पैसों से हम तकिया लेकर के आ सकते, लेकिन नींद खरीद कर नहीं सकते महाराज. पैसों से हम किताबें खरीद कर सकते हैं, कळते ना माझं बोलणं. पैशानं आम्ही पुस्तकं घेऊन येऊ शकतो, पण पैसों से हम दिमाग खरीद कर नहीं सकते. पैशानं सगळ्या गोष्टी मिळतील असं नाही. एखाद्याला तुम्ही पैसे द्या, तो तुम्हाला तेवढ्या पुरतं तेवढा रामराम करेल आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याच अंगावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. पैशानं मान मिळणार नाही महाराज. स्वकर्तृत्वानं जे मिळवावं लागतं त्याला मान म्हणतात. पण सध्याच्या काळात कर्तृत्व तर कोणाचंच नाही. मला मान मिळाला पाहिजे असं म्हणतात माणसं. पुढे पुढे मीच, असं होत नाही. कर्तृत्व तसं पाहिजे. एखाद्या माणसाला मोठेपणा द्या म्हटल्यावर कुणी देत नाही. या माणसाला कधीच मोठेपणा आयुष्यात कुणी द्यायचं नाही म्हटल्याच्या नंतर त्याला दिल्याशिवाय राहत नाहीत माणसं. अन्नमान धन हे तो परमधान, हे तो परमधान, हे तो परमधान, अन्नमान धन हे तो परमधान, हे तो परमधान, हे तो अन्न मान आणि धन हे आपल्या प्रारब्धानं मिळत असते. म्हणून कर्म करत असताना माणसानं चांगलं केले पाहिजे. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सके तो काटे बन कर मत रहना. माणसाला चांगलं नाही करता आलं तर नाही, हरकत नाही, करू नका तुम्ही, पण कोणाचं वाईट करू नका. एखाद्या साधू संतांचा आदर तुम्हाला जर करता नाही आला तर करू नका, पण त्याची हेळसांड करू नका, त्याचा अपमान मात्र नक्की करू नका. अपमान एका साधूचा घडल्यामुळं खऱ्या अर्थानं परीक्षित राजाला भागवत ऐकावं लागलं. 7 दिवसामध्ये उद्धार झाला. आपण ती भागवत कथा श्रवण करतो, पण ऐका महाराज, प्रत्येकाला मान सन्मानाने जीवन जगावं वाटतंय, पण कोणालाच मान आणि सन्मान प्राप्त होत नाही. समाधान मिळावं असं वाटतंय, पण समाधान मिळत नाही. आनंदी जीवन माझं राहावं असं वाटतंय, पण आनंद मिळत नाही. माणसाला पैसे मिळतील, पण मिळालेला पैसा समाधान आणि आनंद देऊ शकेल असं नाही महाराज. पैसे जमवण्याकरता माणसं खूप खटाटोपी करतात. इकडून आण, तिकडून आण, त्याच्या मुली मुलगून आण, याचा हात पिळून आण, त्याचं डोसकं पडून आण, त्याचं फोट पाडून आण, त्याचे पाय तोडून आण, आणतात माणसं. सध्याचा काळ बिकट झाला. एखाद्या मेल्या प्रेतावरची अर्थात मड्यावरची लोणी सुद्धा काही काही माणसाला पुरत नाही. तिकडूनही पैसे आणते, पण ते पैसा त्याला सुख आणि समाधान प्राप्त करून देत नाही. माणसानं जीवनात कसं जगावे शिकवण्याकरता जे आले ते संत आहेत. म्हणून तर साधू संतांनी सांगितले, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमचे भोगेल जीव काढी. म्हणून असे अनेक जण समाधान प्राप्त होण्याकरता, शांतता जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता, समाधानी जीवन जगण्याकरता, आनंदी मान सन्मानाने जीवन जगण्याकरता काय करावं हा प्रश्न घेऊन नाथांच्या दरबारात आले. कारण नाथ बाबा संत आहेत, शांत आहेत, श्रीमंत आहेत. सगळ्या संतान माझे वरिष्ठ, आपण ऐकले. सगळ्या संतांमध्ये वरिष्ठ जर कोण असतील तर शांती ब्रह्मश्रीनाथ बाबा. तसेच सगळे संत उच्चच आहे, उच्च नीचतेचा भेद भक्तात नाही, पण शांती ब्रह्मश्रीनाथांकडे श्रीमंती ही तेवढीच. सगळे सगळ्या गुणांना संपन्न असलेले नाथ बाबा आहेत.
कारण नाथ बाबा त्यांच्या पूर्वावतारामध्ये जर आपण पाहिलं तर ज्ञानोबाऱ्यांचा अवतार होता. ज्ञानाचा एक आहे, नाम याचा तुका. आपल्याकडे मन आहे. त्या ज्ञानोबाऱ्याने मागच्या जन्मामध्ये अनेक कष्टा खाल्ल्या. खायला भाकर मिळत नव्हती. कोणी गावामध्ये येऊ द्यायचं नाही, गावाच्या बाहेर राहावं लागलं. तरी सुद्धा अनेकांनी अपमान केला, पण अपमान केलेल्या माणसाला सुद्धा सन्मानाची वागणूक दिली. ती संत आहे. लहान भावंड आहे, तर त्या भावंडाने एके दिवशी मांडे खाण्याची इच्छा झाली. मुक्ताईनं सांगितलं, दादा अरे मला मांडे खायचे येते. कारण सोपान देवान मला सांगितलंय, दादा मला मांडे खायचे आणि मला इच्छा झाली मांडे खायचे रे, तू जा आणि काहीतरी घेऊन ये. मी जाते कुंभारवाड्यामध्ये जाते, मांड बनवण्याचं भांड घेऊन येते. पण महाराज तेही लोकांनी मिळू दिले नाही. काय अवस्था असेल. आज आपण सुखा समाधानाने कीर्तन येत असताना आपण गाडी घेऊन येतो, कीर्तनातून जात असताना भलं मोठं पाकिट घेऊन जातो. पण त्या काळामध्ये काय होतं, त्यांच्या नावावर सगळं आपले चाललेलं आहे. महाराज लक्षात ठेवा, त्या मागे संतांनी केलेली तपश्चर्या आहे आणि ती तपश्चर्या आज तुम्हा मला खऱ्या अर्थानं फळाला येते. पण आपण जर निष्ठेनं राहिलो तर खऱ्या अर्थानं तिथला मिळालेला पैसा, तिथला मान सन्मान आपल्याला बसतो, नाहीतर जीवनातून उठून टाकतो. साधू संतांचा जीवनामध्ये आशीर्वाद घेतला पाहिजे. साधू संतांचा कधीही जीवनामध्ये शाप माणसानं घेऊ नये. लहानशी चिमुकली मुक्ताबाई कुंभारवाड्यामध्ये मांड्याचं ते भांड आणण्याकरता जाते. पण विसोबा काकांनी ते सुद्धा घेऊ दिलं नाही. खबरदार, हिला जर कोणी ती भांड देईल तर. आणि इकडे ज्ञानोबारे भिक्षेसाठी जातात, तरी सुद्धा ती भिक्षा खेचर स्वामींनी भेटू दिली नाही. महाराज विसोबांनी नाही भेटू दिली. मिळालेली भिक्षा तुडवली आणि परत भरून घेईल म्हणून त्याच्यामध्ये शेण माती टाकली. इतका आवेल झाला. ज्ञानोबारा आदी भावंडांचं चरित्र जर आपण जर ऐकले तर डोळ्याला धारा लागतील. इतकं विशाल चरित्र आहे बघ. नुसतं ऐकल्याच्या नंतर आपल्या डोळ्यात पाणी येते, पण ज्यांनी ते स्वतः भोगलं त्यांना काय वाटत असेल. साधू आहेत, संत आहेत. एवढा अपमान जीवनामध्ये करून सुद्धा खायला भाकरी पोटाला मिळाली नाही असं असताना सुद्धा ज्ञानोबारायांची कृपा, मुक्ताबाईंची कृपा त्या विसोबा काकांवरती झाली. आणि तेच विसोबा खेचर या आद्य वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार नामदेव महाराजांचे गुरु ठरले. किती मोठा मान संतांनी मिळून दिला, लक्षात ठेवा. मागे केलं तर इथे फळाला आलं आणि संपन्न बनले नाथ बाबांचा अवतार ज्ञानोबाराने धारण करून इथं या जगतामध्ये अवतीर्ण झाले. ते नाथ बाबा, त्या नाथ बाबांकडे संत गेले, महाराज आम्हालाही जीवन सुखाने जगायचं आहे. आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो ते कुळ सामान्य नाही. आपण इथं ज्या कुळामध्ये जन्माला आलो ते कुळ सामान्य नाही. महाराज राजपुरोहित होतं, पण रजपूत हे आपलं विशाल असं असणार घराणं आहे. मग त्याच्यामध्ये सगळेच आहेत, मथुरी, बंजारी, वंजारी सगळंच आहे. याच कुळामध्ये एक महान संत जन्माला आली. तिचं नाव आहे संत श्रेष्ठ मीराबाई. काय नामाचं सामर्थ्य असेल. मीराबाईंना लहान वयामध्ये एका गुरुकडनं मूर्ती मिळाली श्रीकृष्णाची, त्याला सर्वस्व मांडलं. एके दिवशीचा प्रसंग असा झाला, मीराबाई भगवंताचं भजन करते आहे. मैं तो अपने नारायण की बन गई दासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची, घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची, 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 पग घुंघरू बांध मीरा नाची.
अनेक साधू संत इथं अवतराला आले, अनेक संत जन्माला आले, पण त्या सगळ्या साधू संतांनी शिकवलेल्या शिकवणीचा आम्हाला विसर पडला महाराज. त्याच्यामुळे समाधान नाही. संत श्रेष्ठ भगवान बाबा इथं जन्माला आले तर महाराष्ट्राच्या धर्तीवरती त्यांनी तुम्हाला निष्ठा शिकवली. संत श्रेष्ठ शिवालाल महाराज इथं जन्माला आले, त्यांनी तुम्हाला शौर्य शिकवलं, भक्ती शिकवली, एकता शिकवली, तरी सुद्धा आमचा विसर आहे. नको तेच कर्म आम्ही करतो, नको तेच करण्यामध्ये आम्ही तल्लीन झालो, पण ज्याच्यानं सुखाची प्राप्ती होते असं साधन आम्ही विसरून गेलो. ते साधन दाखवण्याकरता जे इथे येतात ते संत असतात. धर्माची वाट मोडे अधर्माशी गचाडे, अय्या मायने घरी संसार स्थिती. ती नाथबाबा इथं आले, नाथांकडे सगळी मंडळी गेली. नाथांना सांगितलं, महाराज तुमचं एवढं ऐश्वर आहे, तुमचं सगळं सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे, आणि तुमच्या मागे पुढे भगवान उभा राहतो, सर्वस्व तुमचं करतो. नाथ बाबांची सामर्थ्य शक्ती बघा कशी आहे. हसू नका, थोडा वेळ कीर्तन राहील आपलं. इकडे बघा, कीर्तन आहे का? विठ्ठल कीर्तनामध्ये जर एखादा विक्षेप झाला, कीर्तन ऐकून न ऐकलं आणि कीर्तनामध्ये येऊन जर बडबड केलं तर काय होते माहिती आहे तुम्हाला? कीर्तना माझी करती बडबड, बेंडूक होईल जन्मा. आणि महाराज कीर्तनामध्ये कसं बसावं यालाही शास्त्र आहे, कीर्तन कसं ऐकावं यालाही शास्त्र आहे. खूप शास्त्र आहे, पण ते सगळं जर सांगितलं असतं तर कोणीच कीर्तन येत नाही. म्हणून जसं आहे तसं सामावून घेण्याची ताकद या संप्रदायाने दाखवली. म्हणून तर या संप्रदायाने हात केली. खट नट या रे शुद्ध होली जा रे, खट नट या रे शुद्ध होली जा रे, खट नट या रे शुद्ध होली जा रे, खट नट या रे होली जा रे. सामर्थ्य या नाथबाबांच्या घरी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा श्रीहरी 36 वर्ष काम या भगवंताने केली. पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हरी कावडी रे, वाहे हरी कावडी रे, चिमुटी एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हरी कावडी रे, सारे चिमुटी एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हरी कावडी रे, कावडी रे, कावडी रे. आपण आपल्या घरी जर सालगडी ठेवला, तो फुकट नाही म्हणत, पैसे देऊन जरी ठेवला तरी आपण सांगेल तो काम तो करेल तसं नाही. कामाला येण्याच्या अगोदरच पैसे घेऊन जातो आणि तिथं बाईनं फक्त म्हणावं आम्ही सांगेल तेच काम ऐकावं, आम्ही सांगलं ते काम ऐकायचं आणि त्यानं तेच करावं. पैसे घेऊन जावं आणि घरी आला की टाईट कपडे घालून आला महाराज एक माणूस, बाई काम सांगायला सुरुवात करायची, हो जा माझ्या लेकराला सोडून ये शाळेत. त्यानं फक्त ऐकायचं, तसंच बसून खुर्चीवर बसून
एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, सगळे काम तिने सांगितले, पण हा एकच करायचा, काम फक्त करायचं नाही, ऐकायचं. काय करायचं? करायचा नाही, नुसतं ऐकायचं. कारण बोलताना शब्द बोलला होता, आम्ही जी कामं सांगितली ते ऐकायचे, पुढचा शब्दच नव्हता करायचं. ऐकायचं म्हणजे सगळं करायचं. काही कुठे कुठे माणसं फक्त वाच्यार्थ घेतात, लक्षार्थ त्याचा सोडून देतात, फसगत होती माणसाची. म्हणून लक्षात ठेवा महाराज, कीर्तन ऐकत असताना सुद्धा लक्ष देऊन कीर्तन ऐकावं. काय चाललंय, काय सांगतोय, कुठला काय विषय चालू आहे, कशाला अनुसरून आहे, हे जर कळालं तर कीर्तन ऐकण्यामध्ये मजा येते. आणि नाहीतर काय सांगितलं की काय माहित नाही बा, गाडी घेऊन आलं आणि पाकिट घेऊनच गेलं. माणसाला वाटतं तसं, पण कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं तर कळते. पण कीर्तन चालू असताना माणसं महाराजाला खिशात ठेवतात आणि खिशातला मोबाईल बाहेर काढतात. बसला बोट फिरते, घरच्याने विचार कुठे गेलता रे? कुठं नाही, कीर्तनाला गेलतो. आणि त्याने विचार काय सांगितलं, काय सांगितलं बापाला काहीच माहित नाही. सगळे माणसं पिले खिशात घेऊनच घर कुठे फिरायलेत ना. ते एक पिल्लूच महाराज म्हणून ऐका, मी काय सांगत होतो, नाथ बाबांचं सामर्थ्य त्या लोकांनी ऐकलं, नाथांचं ऐश्वर्य त्या लोकांनी पाहिलं, आणि नाथांची समाधानी वृत्ती त्या लोकांनी पाहिली. नाथ बाबांच्या अंगावरती एका येवणानं नाथ बाबा राग यावा म्हणून 108 वेळा आपल्या तोंडातला थुंकी नाथबाबांच्या अंगावरती टाकली, पण नाथांच्या तोंडून एकही अपशब्द बाहेर पडला नाही. 108 वेळा थुकला. नाथबाबा 108 वेळा गंगेचं स्नान करतात आणि आल्यावरती त्या येवणानं चरण धरले, क्षमा करा महाराज म्हणून माफी मागितली. त्यावेळी नाथबाबा बोलतात, अरे वेड्या, आज तू माझ्या अंगावरती थुंकलास म्हणून तर मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. तू जर थुंकला जर नसला असता तर मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं नसतं. एवढी शांतता आहे. नाथबाबांचं जीवन चरित्र फार विशाल आणि मोठं आहे. नाथबाबांकडे करुणा आहे, दया आहे, शांती आहे, श्रीमंती आहे आणि संतत्व अंगात आहे. त्या नाथांकडे ही सगळी मंडळी गेली. नाथांनी विचारलं, महाराज एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आलं कसं? द्वारकेची मूर्ती, वैकुंठीचा तो राणा तुमच्या घरी राबतोय, मागे पुढे तुमच्या राहतो, कशामुळं? नाथ बाबा त्यावेळेला सांगायला लागले, नित्य काळ ज्याला भगवंताच्या नामस्मरणाचा छंद लागला ना, त्याच्याच मागे पुढे ही मूर्ती उभी राहते. अभंगाचं पहिलं नित्य काळ वाचे जयनाम नित्य काळ वाचे जयनाम नित्य काळ वाचे जयनाम जमागे
आता जर भजन नाही केलं चांगले हात पुन्हा असे होतात. नाही जर भजन नाही केलं तर कोणाचं इथून जाते. कशाने गेलं रे? गाडीनं पडलं, हात फ्रॅक्चर झाला, नीटच झाला नाही माणूस. कोणाचं इथून जाईल, कोणाचं इथून जाईल. तेव्हा माणसं देवाकडे येतात आणि मग भजन करतात. कोणाचं इथून जाते, कोणाचं इथून जाते, कोणाची इथून जातात, मग ते भजन आहेत. शरीर जर चांगलं असताना तुम्ही जर भगवंताची भक्ती केली नाही, भजन केलं नाही, सेवा त्याची केली नाही, ताठ म्हणाला मी कशाला येऊ म्हणलं त्याच्या दारात. संपत्तीचा ज्याला माज आला, पैशाचा माज आला, ज्याला अभिमान झाला, गर्व झाला नको त्या गोष्टीचा, आणि देवाचा जर विसर पडला, जे भजन करतात त्याला भजन करू देत नाहीत. जे भजनाला लागायची आता लागतेच भजन म्हणजे की त्याला ओढून नेते, दुसऱ्या मार्गाला लावते. इकडलं काहीच घेऊ नको, इकडलं काहीच घेऊ नको, इकडलं काहीच घेऊ नको म्हणते, त्याला इकडे चललंय भारी मजा आहे. या वाटेत त्या वाटेला वळलं असं होते. पाय काम करेनात, हात काम करेनात, तोंड काम करत नाही, सगळं लाळ, सगळं जाग्यावरच. मग त्याच दुसऱ्याला मार्गाने चांगल्या जाऊ दिला नाही, आपणही गेला नाही, बस बोंबलत म्हणते. कधी कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही महाराज. जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत माणसाला गौरी सकाळची धार ज्याला वाटतं ना या वाचन सगळं चांगलंच बाहेर निघावं असं ज्याला वाटतं, तर ते या वाचन त्या या तोंडानं त्याने दुसरं कुठलंही काही भक्षण करू नये. पण आता फॅशन झाली महाराज, खरा तोंडात ठेवला की माणूस लईच बरा आहे म्हणते. सगळ्या माणसानं नको ते व्यसन करून 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 आपले सगळ्या चांगल्या शरीराची धुळदाणी केली महाराज. सगळ्याचे चांगल्या शरीराची धुळदाणी केली. काही काही माणसं इतके सुंदर असतात, देखणी असतात, गोरे गोमटे असतात, त्याच्या रूपाकडे पाहिले की पाहावंच वाटते, पण थोबाडाकडे पाहिले की पाहिलं असेल आपण कोंबडीच्या डोंगावणी असते त्याचं तोंड नेहमी पिचिक 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 पिचिक. फोडली गोवरी दैसे दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी दैसे दिसे तोंडावरी. त्या देहावरती या मुखावर जर तेज यावं असं वाटत असेल तर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. हरी का भजन तू कर, हरी का नाम लेकर. संत सांगून जातात हरीच्या नाम स्मरणाने हरीचे तेज अंगा. भगवंताच्या भजनानं तेज येते, म्हणून भजन करावं. भजन करा, सेवा करा. या तोंडानं जर चांगले शब्द मुखानं बाहेर पडावेशी वाटले तर ज्ञानेश्वरी वाचा, ग्रंथ वाचा, नामस्मरण करा. खूप गोष्टी आहेत महाराज सांगण्याकरता, पण आपल्या कीर्तनाचा वेळ आता संपला. लक्षात ठेवा मला काय सांगायचं आहे. भगवंताचं नामस्मरण ज्याच्या मुखात नाही, त्याच्या मुखातली सगळी शब्द म्हणजे ती सर्पाच्या मुखातली जशी विष आहे की नाही तसंच आहे. मग सर्पाची माणसं पूजा करतात, खरा सरप नसते म्हणून पंचमीच्या दिवशी जातात बिचारे, खरा आले की पळून येतात. देव भेटणं तितकं सोपं नाही महाराज. एवढी सगळी मोठी गर्दी होती, चांगलं व्यवस्थित कीर्तन ऐकू लागले, मधातच सरप निघाला. महाराज म्हणले याला
ते म्हणले बाबा सगळेच इथे आहेत, आता कुणाला मारावं, इथं तर काही अहिंसा जमत नाही, अहिंसा परमो धर्म सांगितले, कुणाला मारायचं नाही म्हणले, त्याला मारा. काय त्याचा अन्याय रे विचारल्याबरोबर माणसं सांगू लागली, काय तोंडाच्या न्यायी राम नाम घेतले नाही, सर्प चालला वनाला मारा मारा म्हणती त्याला, काय तोंडाच्या न्याय राम नाम घेतले नाही. राम नाम त्याच्या मुखाला नाही, त्याच्या वाचा म्हणजे विषयासारखे, त्या माणसाला कोणी जवळ करत नाही महाराज. लक्षात ठेवा, मुख पवित्र व्हावं असं वाटत असेल तर भगवंताची कीर्ती, भगवंताचं नामस्मरण या मुखानं केलं पाहिजे. जर नाही केलं, चांगले मुख देव वाकडे करतो, चांगलं तोंड देऊन तू जर भजन केलं नाही, देव फक्त पाहतो काय करतो काय नाही. म्हणून कित्येक माणसं तुम्हाला अशी पाहायला भेटतात, न भजन करणारे, व्यवस्थित गाडी चाललेली असते, मध्यंतरीच ब्रेक घेते. चुका कुठेच होऊ देऊ नये माणसाला जीवनामध्ये. सांगा, शांतीब्रह्म श्रीनाथ महाराजांच्या समोर हे सगळी मंडळी बसलेली, नाथांना प्रश्न केला, महाराज मागे पुढे तुमच्या देव असतो कशामुळं? ते म्हणले, बाबा संत जे आजपर्यंत करत आले तेच मी केलं. मी पाहिलं संतांच्या मागे पुढे देव होता, मी पाहिलं ना भगवान गोपाल कृष्णाच्या अवतारामध्ये अर्जुनाच्या मागे पुढे, पांडवाच्या मागे पुढे भगवान परमात्मा उभा होता, कारण त्यांच्या मुखामध्ये अखंडतेनं भगवंताचं नामस्मरण होतं. पांडवांना वनवास जरी मिळाला तरी सुद्धा त्या वनवासामध्ये त्यांनी भगवंताचं भजन सोडलं नाही, अखंडतेनं भजन केलं. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाच्या सविते. आम्ही पाहिलं हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला, आणि बापानं भक्त प्रल्हादाच्या मुखातले देवाचे नाम ऐकले, देवाचं नाव ऐकल्याबरोबर त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. अनेक प्रकारचा त्रास त्याला दिला, तरी सुद्धा त्या त्रासाला कंटाळून भक्त प्रल्हादानं भगवंताचं भजन सोडलं नाही. काही काही माणसं भजनाला लागते, सप्ताह सुरुवात झाला की सप्ताहामध्ये माळ घ्यावं वाटते. काय माळकरी माणसाचा थाट माठ, रोजच पंक्ती म्हणला ज्ञानोबा तुकाराम आणि रोज खाऊ गुलाबजाम. त्याला वाटलं मी बी तसाच होऊ की झाला माळकरी. कसा बसे 7 दिवस संपले आणि पुन्हा काहीतरी आगटीत घडलं, माळ घातली म्हणून घडली, म्हणलं टाकलं सोडून. अर्ध्यावरती सोडता येत नाही महाराज. अनेक गोष्टी मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायच्या, पण भागवतामध्ये आपण सगळे श्रवण करता तात्विकतेने सांगून जातो. भक्त प्रल्हादानं संकट जीवनामध्ये आले म्हणून देवाचं नामस्मरण सोडलं नाही. न सोडण्याचा परिणाम असा झाला की आजही भक्त प्रल्हादाचं नाव जाज्वल्यतेनं आहे. भक्त प्रल्हाद दानशूर बळीराजाचा नातू महाराज. त्यानं भगवंताचं नाव सोडलं नाही, म्हणून त्याचं रक्षण पदोपदी भगवंतानं केलं. ज्याचं नित्य नामस्मरण ज्याचं चालू आहे त्यालाच भगवान परमात्मा सहकार्य करतो. कधी मधी करतो म्हटलं तर होत नाही. वरमाय होण्याकरता घरातली माय त्यागावी लागते, सासरी जाऊन नांदावं लागते, मग तेव्हा कुठे तिला फळ प्राप्त होते आणि पुढे ती वरमाय होते. घरमाय त्यागलीच नाही तर वरमाय कुठली होईल? नाही होत. लक्षात ठेवा, त्रास भक्तीमध्ये खूप त्रास मिळतो. भक्ती साधी नाही महाराज. भक्ती तो कठीण सुळा होईल पोळी निवडे कमळी विरळा शूळ. महाराज सांगताय नित्य नामस्मरण त्याच्या मुखाला आहे, त्याच्या मागे पुढे भगवान परमात्मा उभा राहतो. आणखी काय करतो महाराज भगवान? भक्तांवरती आघात जर कशाचे होत असतील तर तो निवारतो. संकटात भक्त पडला की त्या भक्ताला भगवान परमात्मा सोडवतो. अभंगाचं दुसरं घात आघात निवारित, घात आघात निवारित, घात आघात
एकादशी निष्ठेने त्या अंबरीश राजाने केली. द्वादशीचा पाळण्याचा त्या अंबरीश राजाचा नियम आहे. पण एके दिवशी असं झालं, त्या अंबरीश राजांच्या दारामध्ये दुर्वासा ऋषी आले. दुर्वासा ऋषी आल्याच्या नंतर अंबरीश राजानं द्वादशीच्या जेवणाचं निमंत्रण, द्वादशी सोडण्याचं पाळण्याचं निमंत्रण दुर्वासांना दिलं आणि सांगितलं, महाराज तुम्ही थोडं जा, आंघोळ स्नान गंगेला जाऊन करून या, तोपर्यंत सगळा स्वयंपाक मी तयार करून ठेवतो. अगदी आता पारणं सोडायची वेळ जवळ आलेली आहे आणि राजा वाट पाहतोय, महाराज आणखी काय येत नाही. दुर्वासा ऋषी म्हणजे अग्नीचं भांड आहे. मी तुम्हाला सांगितलं काही संत आहेत पण शांत नाही. दुर्वासा ऋषींसारखं क्रोध कोणाकडेच नाही. पण ते दुर्वासा ऋषी आली नाही. राजाचा वेळ झाला, मुहूर्त आता जवळ आला आणि पाणी सोडायचंय, द्वादशी सोडायचे, करावं काय. नाही जर आपण हा नियम पाळला तर आपण आजपर्यंत केलेलं जे व्रत आहे ते भंगून जाईल. राजाला आता त्या ठिकाणी चिंता पडली आणि राजानं विचार केला. तितक्यात एक ब्राह्मण आला, म्हणले महाराज असं करा, तुळशीचं पत्र हातात घ्या आणि पाणी सोडा, संकल्प सोडला की तुमची द्वादशी सुटते आणि तुम्हाला भोजन केल्याचं पापही लागत नाही. दुर्वासा ऋषी आले की तुम्ही भोजन करा. राजानं हातामध्ये पाणी घेतलं, अंबरीश राजानं हातात पाणी घेतलं, तुळशीपत्र घेतलं, सोडणार इतक्या दुर्वासा ऋषी आले. मला आमंत्रण जेवणाचं दिलं, तू हे काय करतोस म्हणून प्रश्न केला. क्रोधानं क्रोधित होऊन लाल होऊन शाप दिला, तुला 10 अवतार घ्यावे लागतील. पण तो शाप भगवान परमात्म्यानं आपल्या अंगावरती घेतला. गरगर 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 फिरणारं चक्र सोडलं. दुर्वासा ऋषींच्या मागे चक्र धावायला लागलेलं आहे. दुर्वासा ऋषी पुढे पडतायत, चक्र मागे, दुर्वासा ऋषी पुढे, चक्र मागे, सगळीकडे जाऊन आला पण काही झालं नाही. शेवटी ज्या भक्ताचा अपमान केला त्याच्या जवळ यावं लागलं. म्हणजे लक्षात ठेवा महाराज, आपल्यावरचे घात आघात आलेलं संकट भगवान परमात्मा स्वतः झेलतो आणि भक्ताची सेवा करण्याकरता भगवान परमात्मा सदैव तत्पर राहतो. चोखोबार आहे, मंगळवेड्याचे चोखोबार आहे. जरा डोळ्यासमोर आणा. भगवान परमात्म्याचं नित्याचं नामस्मरण करतात, त्याची सेवा करतात. चोखोबारांची पत्नी गरोदर आहे. 9 महिने 9 दिवस आता तिला होत आहेत. 2-3 दिवस शिल्लक राहिले. प्रसूतीचा काळ जवळ आला आणि चोखोबारांच्या पत्नीने सांगितलं, मालकाला सांगितलं, हो ऐका ना, माझा प्रसूतीचा काळ आता अगदी जवळ आलेला आहे, तुम्ही जा, थोडे अंतरावरती आपली वंश राहतात, तुमच्या बहिणीला बोलून आणा. पण चोखोबारांना ते सांगितलं, पण लक्षात राहिलं, पुन्हा सांगितलं आणि चोखोबारा आता बहिणीला बोलवण्याकरता म्हणून घराच्या बाहेर पडले आणि दिंडी दिसली. दिंडीतलं भजन ऐकलं महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. चोखोबारांच्या कानावरती भजन पडलं. चोखोबारा त्या दिशेने धावत आहे. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू.
चोखोबाऱ्यांच्या कानावरती भजन पडलं. धावत चोखोबाऱ्या जातात आणि दिंडीमध्ये सामील झाले. आणि आता चोखोबाऱ्यांना प्रपंचाचा विसर पडला, संगीत काम विसर पडलं आणि विटेवरच्या मालकाला कोडं पडलं. काय करावं? विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी घेतली. धावत रुक्मिणी आई साहेबांच्या कपाटातली एक साडी घेतली. तिला न सांगता कपाटातली साडी घेतली. भगवान परमात्म्याने ती साडी नेसली आणि मंगळवेळामध्ये चोखोबाऱ्यांच्या घरी जाऊन दारावर थाप मारली. वहिनी वहिनी उघडा दार हाका मारी. ओ वहिनी उघडा दार हाका मारी. ओ वहिनी उघडा दार हाका मारी. ओ वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण आला शारंगधर. विटेवरचा मालक चोखोबाऱ्यांची बहीण झाला आणि दारावर जाऊन तिनं हाक मारली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. बहिणी उडादार हाका मारी. तसं परमात्म्यानं आपलं काम करावं असं वाटत असेल तर मुखामध्ये नित्यानं भगवंताचं चिंतन असू द्या. कुणाचं भांडण नाही, कुणाचं दुसऱ्याचं धुणं धुत बसू नका महाराज. आपलं मळलेलं आणि दुसऱ्याचं धुणं धुवायली बाई काय कामाचं आहे? दुसऱ्याचं धुवायचं नाही, स्वतःच किती स्वच्छ आहे, स्वतःच किती मळालेलं आहे हे खऱ्या अर्थानं माणसानं पाहावं. चोखोबाऱ्यांची बहीण झाला. चोखोबाऱ्यांच्या पत्नीचं बाळणपण माझ्या विठ्ठलाने केलं. आणखी काय पाहिजे? म्हणून संत सांगतात ऐसा भक्तांचा अंकित उभा राहे तिष्ठत. नाथ बाबा सांगतात भगवंताच्या परमात्म्याचा नामाचा छंद लागला, वेळ लागला की खऱ्या अर्थानं आपणही तशा पद्धतीने होऊन जाऊ आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला होते. जसं एखादा भुंगा किडा आहे पण तिला त्या भिंगुरटी आळी आहे आणि तिला भिंगुरटीचं ध्यान लागलं. ध्यान करत 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 ती कधी भिंगुरटी होऊन जाते कळत नाही. महाराज म्हणतात एका जनार्दनी वेद, एका जनार्दनी वेद, एका जनार्दनी वेद, वेदावादी परमानंद, वेदावादी परमानंद, आगाचा साया पिता
आघात निवारण करतो आणि पितांबराची छाया धरतो. आपण पाहिलं महाभारताचा प्रसंग आठवा, द्रौपदी मातेचा प्रसंग आठवा. कृष्ण धावरेल करी मदवरी संकट पडले भारी हरिंदू आबूचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्ण धावरेल करी. आवाज भगवंताला दिला. नित्यानं भगवंताची भजन करणारी आहे ना. आवाज ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा धावत आला. दुःशासन वस्त्र फेडतोय. भगवान परमात्म्यानं लीला केली. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. भक्ताच सर्वस्व तो झेलतो. संकट सगळे आपल्यावरती घेतो. दुःख आपण घोटी सुख ठेवे आम्हा पुढे. दुःख आपणची घोटी महाराज सांगतात. सुख भगवान परमात्मा आमच्या समोर ठेवतो. सुख ठेवी आम्हा पाठी दुःख आपणची घोटी. आम्हासाठी अवतार मत्स कुर्मा दे सुखोर. भगवान परमात्मा सर्वस्व सहन करतो. महाराज सांगतात नित्यानं नामस्मरण केलं की सामर्थ्य शक्ती प्राप्त होते. नित्यानं भगवंताचा छंद लागला की माणसाला परमानंदाची प्राप्ती होते. नवे नवे माणूसच देव होऊन जातो. ती विभूती देव होऊन जाते आणि या जीवामध्ये भगवंताचा अंश आहे. ममेव अंशो जीवलोकी जीवभूत सनातन. महाराज नित्यानं भगवंताचं स्मरण करा. जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. आणि ज्याला दुःखच यावे असे वाटत असतील त्यानं देवाकडे पाठ करा. विसरले तया दूर झाली हनी पचतेल कहाणी 84च्या. देवाचा आठव केला की सुख आहे आणि देवाचा नाटव झाला की दुःख आहे. म्हणून भगवंताचं स्मरण करण्याचा सल्ला महाराज अभंगामध्ये देतात. थोड्या वेळामध्ये मिळालेल्या या 1 तासाच्या वेळात जसं मला या ठिकाणी चिंतन आपल्याला जशी परिस्थिती प्राप्त झाली त्या परिस्थितीला अनुसरून जसं चिंतन करता आलं तसं चिंतन करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. ही नियोजित सेवा दुसऱ्यांची आहे. जाहीर कीर्तन दुसऱ्याचं. पण काही कारणास्तव मला या ठिकाणी यावं लागलं. हरिभक्त प्राण प्रेममूर्ती प्रेमसिंग महाराजांच्या आग्रहाने मी तुमच्यापर्यंत आलो. खूप जण इथले मी त्यांना परिचित आहे. काही माणसं मला अपरिचित आहेत. फक्त एवढे परिचयाचे आहे. तुम्हाला पाहिलं असेल पण माझ्या लक्षात नाही. वंदरावळीला वगैरे भागवत कीर्तन होतात. तिथं आपण उपस्थित राहता. प्रत्येकांच्या विनंतीला मान देऊन ही सेवा मला प्राप्त झाली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली